होय. नमस्कार मित्रमंडळींनो. तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7:30 वाजले ते आणि इथं नमस्कार मित्रमंडळींनो. तर सर्वांना शुभ सकाळ. आज आहे एकादश. तर इथं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले. आता भांडी घासून झाली ती आता माझी. देवपूजा झाली आता. तर आता घरची कामं सगळी झाली आणि आता आलोय आम्ही माळावर. आणि माळावर इकडं आपल्या टमाट्याच्या सुतळ्या राहिल्या आता फाउंडेशन काढायचे, तयारी करायची. आता रान नीट करायची. लॉनच्याचं पण आपलं काम चालू आहे आणि रानातली पण सगळी कामं चालू आहे. त्याच्यामुळं आता आज लवकर आलो आम्ही सकाळी. आता वाजले त्या 11:30. उन्हाच्या आधी तारा काढून जायचं आपल्याला. तर हे अशा इळ्याने सुतळ्या कापून घेत आहे आम्ही. तर मी आणि वर्षा काल आली माहेरवरनं आणि चला आता आम्ही दोघीजण मिळून काढून घेतो. एवढं थोडं राहिले सुतळ्या. असं तोडल्यामध्ये आपले हे इळू काढून घ्यायचे, ते परत तारा गोळा करायचे ते आपल्याला. तर चला करून घेऊया पटापटा कामं. परत अजून लोणच्याचं बघायचं आहे आपल्याला. सुतळी सगळी काढून झाली. जायचं घरी. जाता जाता आपल्याला सरपण घेऊन जायचं आहे. आज राधा आणि बाल्या आमच्या सोबत आली. ती बापू गेले आजी संग गावाला, आजू राहिलाय मामाच्या गावाला. आणि चला आता जाता जाता घेऊन जाऊ सरपण. आणि इथं मिरच्या आपल्या पाणी टमाट्याला कमी पडलं म्हणून ह्याला पण पाणी कमी पडले. मिरच्या आपल्याला लाल झाले, ते चांगले पिकले, ते सुकले, ते लाल लाल तोडून घ्यायचे. अजून थोड्या लाल झाल्या माझे. चला आता घरी जाऊया. जाताना सरपण घेऊन जाऊ. 1:30 वाजले आता आणि ऊन भरपूर पडले. आणि आता करायच्यातली आता घरची कामं. घरी भरपूर राडा पडलाय. काल येलेल्या शेळीला पण करडणला पाजलं. आता बारके आहेत तोपर्यंत पाजावं लागतं. आणि आता घरातले कामं करायची राहिली. ती कपडे धुवायला चालू होती बाहेर वर्षाची. आणि इकडं घरातलं आवरायचं मला, भांडी व्हायची. आणि जोपर्यंत आंबे आहेत घरात तोपर्यंत सगळ्या आंब्याचा राडाच राडा. आणि आता राधा गेली तिकडे झोपायला. बाल्या झोपलाय का? बाल्या पण झोपलाय. घरात भरपूर पसारा पडलाय. चला आता आवरून घेते. आता वाजले त्या 4:30. घरची कामं सगळी झाली, आराम केला. आणि आता आम्ही चाललोय माळावर फाउंडेशन काढायला. चला फाउंडेशन काढून घेऊया. तर आता आलोय माळावर आणि इकडं इळू काढायला सुरुवात केली. चला आता मी पण काढू लागते इळू. 2-2 काढत गेले की माझी उरकते पटापटा. मला काय कर म्हणा काय तुला? हां, करमते का? बर. राधा आणि बाल्या आमच्यासोबत आले ते आज. चला. बाप्या होय, बापे गेला आजी संग गावाला. संध्याकाळच्या 6 वाजले ते आणि आपलं विळू सगळं काढून झाले. ते फाउंडेशन असं ढिगार घालून ठेवले. ते 8-8 इळूचं 2 वळीमध्ये ठेवलं. ते 2-2 वळीचं. चला तर त्याकडची एक लाईन राहिली. इळू काढायचं आणि कापायचं सुतळी. चला आता तेवढी काढून घरी जाऊया. केळीच्या तुकड्यापाशी आली. काही ताईंच्या आणि काही दादांच्या कमेंट आलत्या की तुम्ही केळी खूप दिवस झालं दाखवली नाही. आणि हे बघा आमची केळीची बाग आहे. जरा लाईटमुळं केळीला पाणी जरा कमी पडते. जरा सुकली केळी. पाण्याचं भरपूर पाणी, पण लाईट नसल्यामुळं मोटरा चालत नाही त्याच्यामुळे पाणी कमी पडते केळीला. आणि ऊन भरपूर असल्यामुळं केळी सुकली. तर ही बघा आमची केळी. पाणी लाईटीमुळं प्रॉब्लेम येतो आहे, त्याच्यामुळं रानात पण ह्यावेळेस पीक काही निघलं नाही आपलं. पाण्यामुळं सगळं हे झाले. हां, होय होय. चला आता 2 लाईनी राहिल्या त्या काढायच्या, तेवढ्या काढून घेऊ.
इथं चुले पेटवून घेतले ते आणि इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आणि इकडं ज्वारीची भाकर करायला चालू आहे त्या. आणि इकडे केली भाजी. करायला भाकरी. इकडं भाजी टाकली फोडणीला आता. आणि इकडं भाकरी करायला चालू आहे त्या ज्वारीच्या. तर इथं पोळपोट बेलण्याची आमटी केली मी आता. भाजी चांगली शिजली तरी पण छान आली आपल्या भाजीला. बाहेर असं शांत वातावरण झालं, वारं सुटलं नाही अजून. आणि इकडं बाहेर छान वाटतं स्वयंपाक करायला, त्यामुळं आम्ही आता रोजच बाहेर स्वयंपाक करतोय चुलीवर. इकडं भाकरी टाकली आता ज्वारीची, गरम गरम भाकर. आणि इकडं भाजी. सगळं झालं आता. आणि ह्यानी मरगावसावरनं येताना कणस अशी आणली होती खायला छान अशी. आणि आता मी इथं चुलीत भरपूर आर पडला होता, त्याच्यावर कणस भाजली ती. चला आता कणस खाऊन घेऊया.